वैष्णवी हगवाने की मौत के बाद उसके 9 महीने के बच्चे को घर लाने का प्रयास चल रहा था। वो बच्चा नीलेश चौहान नाम के व्यक्ति के पास था। हालांकि अब बच्चा अंततः कासपटे परिवार के हवाले कर दिया गया है। कासपटे परिवार का कहना है कि किसी अज्ञात व्यक्ति ने उन्हें बुलाकर बच्चा दे दिया। उप मुख्यमंत्री अजित पवार ने आदेश दिया था कि वैष्णवी के बच्चे को उसके पिता को सौंप दिया जाए। एनसीपी के 2 महिला नेताओं को बच्चे को कासपटे परिवार को सौंपने की जिम्मेदारी दी गई। ये जिम्मेदारी वैशाली नागवाड़े और रूपाली ठोंबरे पाटिल को दी गई। इसके बाद रूपाली ठोंबरे की मुलाकात कासपटे परिवार से हुई। राष्ट्रीय महिला आयोग की अध्यक्ष विजय रहाटकर ने महाराष्ट्र के पुलिस महानिदेशक को एक पत्र लिखा है। आयोग ने पुलिस को निष्पक्ष जांच करने का निर्देश दिया है। आरोप सही पाए जाने पर सभी आरोपियों को तत्काल गिरफ्तार करने के निर्देश दिए गए हैं। योग्य ती शिक्षा करावी हीच विनंती आहे। एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि पाण्याच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं। आम्ही ते आमच्या ताब्यात घेतलं। बाळ आमचं सुखरूप आहे, आता आनंदी आहे। पण बाळ होतं कुठे, कुठून सापडलं? त्यांनी कुठेही सांगितलं नाही, काय नाही। अज्ञात व्यक्ती होता, ओळखीचा नव्हता। त्यांनी कॉल केला आणि पाण्याच्या हायवेवर आम्हाला बाळ ताब्यात दिलं। एअरपोर्टमध्ये जाताना आम्हाला एक कॉल आला अज्ञात व्यक्तीचा की बाळ माझ्याकडे आहे, तुम्ही बाहेर हायवेला आहे। त्यांनी आमचं बाळ ताब्यात दिलं आणि ते निघून गेले। आम्ही विचारलं नाही कोणी काय नाही, अज्ञात व्यक्ती। मुळामध्ये तुम्हाला सांगते, याच्यातली नवीन अपडेट सांगते की तुम्हाला असं वाटते की राजकीय तो कार्यकर्ता असल्यामुळे त्याचं राजकीय पाठबळ वगैरे तर मुळातच नाही, हे मी तुम्हाला सांगितलं। त्याच्यामध्ये सासूला अटक झालेली आहे, त्याच्यामध्ये नंदेला अटक झालेली आहे। आता राजेंद्र हगवणे हा पळून गेलेले, त्याचा तो ते सुशील हगवणे पळून गेलेले, लवकरच त्यांच्या पण मुसक्या आवळल्या जातील। परंतु या हगवण्यांचे एक मामा हे पोलीस खात्यामध्ये अधिकारी आहेत, त्यांचं नाव आहे जालिंदर सुपेकर। मग त्याच्या ह्याच्यातनं जर काही ही विशिष्ट सवलत देण्यात येत असेल तर त्याची चौकशी करून त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्यात येईल। ही माहिती आम्ही काल नंतर न घेतलेली आहे। तोपर्यंत जालिंदर सुपेकर हगवण्यांचे मामा आहेत हे आम्हाला कसं कळणार आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। राजकारण्यांचा ह्याच्याशी पाठबळ देण्याचा प्रश्नच येत नाही। त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन या दोघांच्या मुसक्या आवळल्या जातील। राजकारणामध्ये अनेक कार्यकर्ते असतात, आपण अनेकांच्या लग्नाला जातो, त्यांनी काय केलंय किंवा ज्योतिष तर नाहीये, आज मी तुमच्या बरोबर बाईट देतेय, मी जाताना कुठं काय केलं तुम्हाला काय माहिती की मी अशी वागणार आहे। तर या गोष्टीचं भान ठेवून या बातम्या झाल्या पाहिजे। अजितदादांचा किंवा राजकारण्यांच्या याच्याशी काही संबंध नाही। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।